भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आशी शरण जावे शक्तीची वेण वंची तुका म्हणे साक्ष हाती तोम्याची ती देला ऐसी आशी शरण जावे शक्तीची वेण वंची अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग प्रथमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतार कलाकांक तेजो दिकामोदिवक्त्र खलाणीश बादा पणोहदार दक्ष समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव मूर्णमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धिनवनिधिके राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी द्रवहो सुदशरथ अजर बिहारी श्री राम जय राम
ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. प्रस्तुत. शांत बसा थोडस. प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मुकुटमणी हिंद विश्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु यांचा 4 चरणांचा अभंग. परंतु त्या जगाच्या मालकाचा जर आपण भक्ती केली, जगाच्या मालकाचं जर आपण नामचिंतन केलं, तर तो जगाचा मालक आपल्या करता काय काय करतो हे एक सांगणारा अभंग आहे. विठाला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचं प्रधान कर्तव्य. या नात्यानं गेल्या अनेक वर्षांपासून या सुंदर अशा संगमनेर खुर्द गावामध्ये श्री हनुमानजी दक्षिणमुखी हनुमानजी आणि आपल्या प्रभू प्रथमेश पांडुरंग परमात्म्याच्या प्रांगणामध्ये आणि दक्षिणमुखी हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये हनुमंतरायांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. आणि खरं तर विशेषतः मला एवढा आनंद झाला, मागच्या वर्षी या ठिकाणी माझी सेवा होती. आनंद या गोष्टीचा झाला की या ठिकाणी कुठलीही जातपात मानल्या जात नाही महाराज. या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांना जो स्वराज्य बघायचा होता, की प्रत्येक मनुष्याला वाटावं माझं स्वराज्य माझं स्वराज्य माझं स्वराज्य. ज्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी जातीपातीचा विचार केला नाही, ज्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी गरिबीचा श्रीमंतीचा काहीही विचार केला नाही, त्या स्वराज्यामध्ये आल्यासारखं आज वाटतंय. विठाला आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा वीर उमाजीराजे मित्र मंडळ आणि समस्त या संगमनेर खुर्द मधील तरुण आणि या तरुणांच्या प्रेमापोटी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी द्वितीय वर्षाची सेवा द्वितीय कीर्तनाची सेवा या ठिकाणी यांच्या माध्यमातून मला मिळाली. आणि विशेष करून मी मुंबई पनवेल परिसरामध्ये ज्यावेळेस कीर्तनाला जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर असं सर्व महिलांनी एकासारख्या साड्या घातलेल्या असतात, एकासारख्या डोक्याला गजरे लावलेले असतात. त्या ठिकाणी जो व्यवहार असतो किंवा त्या ठिकाणच्या ज्या महिला असतात ना, आज मला या ठिकाणी बघायला भेटल्या बरं का. सगळ्या महिलांच्या अंगावर एकच साडी, कुठली? पिवळी साडी सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी आपला कार्यक्रम आहे, आपला कार्यक्रम आहे, आपल्या देवाचा कार्यक्रम आहे म्हणून सर्वांनी एकोप्यानं या कार्यक्रमाला जी जिद्दीने लढतायत ना, जे सर्व एकोप्यानं एकत्र आलेत ना, हाच खरा उत्सव आहे महाराज. विठ्ठल आता अभंगाला आपण बघू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याची भक्ती अत्यंत महत्वाची आहे. आणि ती भक्ती केल्यानंतर हा विश्वाचा जनिता, विश्वाचा मालक, विश्वाचा चालक, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहेत, हा विश्वाचा जो मालक आहे, ब्रह्मांडाचा जो मालक आहे, तो ब्रह्मांडाचा मालक, त्याची जर भक्ती आपण केली तर तो ब्रह्मांडाचा मालक आपलं काम करत असतो. बरोबर आहे का? जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना सांगतात, जर विश्वाच्या मालकाची भक्ती केली, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण आपल्या जीवनामध्ये केलं, तर तो विश्वाचा मालक आपल्या घरचं काम करत असतो. आणि आपल्या घरचं काम करत असताना कितीही नीचातलं नीच काम असू द्या, कितीही खराबातलं खराब काम असू द्या, कितीही कमी दर्जाचं काम असू द्या, पण महाराज म्हणतात तो जगाचा मालक, तो विश्वाचा मालक आपल्या भक्ताकरता काम करत असतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, लाज धरत नाही महाराज. मग जो भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरता लाज धरत नाही, अशा भगवान परमात्म्याला आपण काय जायचंय? शरण जायचंय महाराज. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. मग जगद्गुरु तुकोबाराय साधकांना सांगत होते, त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं, त्याचं नामचिंतन करायचं आणि तो भगवान परमात्मा आपलं काम करेल. मग हे काम करत असताना जगद्गुरु तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला बरं का.
तुमचं सर्वांचं लक्ष आहे ना, लक्ष आहे ना? हा, वेळेस सोडणारे टेन्शन घेऊ नका बरं का. हा, जगद्गुरु तुकोबरायांनी हे काम करतो असं सांगत असताना साधकांनी प्रश्न केला. प्रश्न असा केला, महाराज तुम्ही सांगतात तो जगाचा मालक, त्याचं जर आपण नामचिंतन केलं तो आपल्या भक्ताचं काम करत असतो, पण कुठल्या भक्ताचं काम केलं, काही उदाहरण आहे का? मग जगद्गुरु तुकोबराय म्हटले, भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. महाभारतामधला प्रसंग आहे, ज्यावेळेस अर्जुनला मारण्याकरता भीष्माचार्यांनी पण केला होता की सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव या पृथ्वीवरती जिवंत ठेवणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करेन, असा पण भीष्माचार्यांनी केला होता. पण ज्यावेळेस अर्जुनाला मारण्याचा प्रसंग आला, भीष्माचार्यांनी धनुष्याला बाण लावला, त्या बाणामध्ये अर्जुन मरणार हे भगवंताला माहित होतं, आणि तेवढ्याच वेळामध्ये अर्जुनाचा जीव सुद्धा वाचवला आणि भीष्माचार्यांचा पण सुद्धा खरा केला. आणि महाराज म्हणतात, भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, म्हणून ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. बरं म्हटले महाराज, भीष्माचार्यांचा पण खरा केला, अर्जुनाचा जीव वाचवला, पण मला तुम्ही सांगा, तुम्ही हे सांगताय कसं? याच्यावरती काही पुरावा आहे का? याच्यावरती काही सबूत आहे का तुमच्याकडं? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे साक्ष हाती, तोम्या चित्ती दरियेला, ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. तुकोबाराय म्हणतात मला याची साक्ष आहे, कारण तो भगवान परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये बसवलेला आहे. विठ्ठल मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की जीवनामध्ये आल्यानंतर नामचिंतन महत्वाचं, जीवनामध्ये आल्यानंतर भक्ती महत्वाची. मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला हे सांगत असताना आपण जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगतात की भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, त्या देवाला पूजा, त्या देवाची भक्ती करा, परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नामचिंतन केलं का? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? विचार पडला पाहिजे ना? तुम्हाला प्रश्न निर्माण होत नाही का? हे मुलांना शांत बसा रे. तुम्हाला प्रश्न निर्माण होत नाही का की जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की नामचिंतन करा, मग तुकोबारायांनी नामचिंतन केलं का? आता कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला सांगितलं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, गळ्यामध्ये ती माळ घातल्यानंतर पवित्र एकादशीचं व्रत तुम्ही करा. आणि कीर्तनकाराने तुम्हाला सांगितलं एकादशीच्या दिवशी पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर पवित्र एकादशीचं व्रत करा. आणि हे व्रत करत असताना तुम्ही जर अखंड त्या ठिकाणी काहीही न घेता तसं व्रत केलं, कडकडीत व्रत केलं, तर तुम्हाला अजून चांगला फायदा होईल, अजून तुमच्याकडून नामचिंतन घडेल, अजून देव तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रसन्न होईल. जर भगवान परमात्म्याची हे व्रताची माहिती तुम्हाला मी सांगत असलो, आणि मी म्हणजे कीर्तनकार बरं का, मी म्हणजे कीर्तनकारानेच घरी जाऊन जर बाजरीची भाकर चुरली आणि मस्त दुधाचा काला करून खाल्ला एकादशीच्या दिवशी, जमल का? जमल का संगमनेरकर? नाही नाही नाही, नाही जमणार. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात भक्ती करा. मग साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली का? मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एवढी केली एवढी केली एवढी केली, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. महाराज म्हटले आमचा धंदाच तो झालाय. कुठला धंदा?
दिवस असो रात्र असो कुठलीही वेळ असो आमचा एकच धंदा, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र असो दिवस असो कुठली वेळ असो, नोहे नोहे महाराज म्हणतात, शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. महिला मंडळ, तुम्ही शिंक आल्यावर काय करता? जांभळे आल्यावर काय करता? खोकला आल्यावर काय करता? तुकोबरायांना फक्त शिंक आली ना, फक्त जांभळी आली ना, फक्त खोकला आला ना, एवढाच वेळ तुकोबरायांचा वाया गेला. नाहीतर जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून फक्त एकच नामचिंतन चालू होतं. ते नामचिंतन कुठलं माहिती आहे? श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल पांडुरंग विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला माय बापा विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कसवीस रूप दाव विठ्ठला, जीव झाला कासवीस रूप दाव विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, तुळशी माळ श्वासा तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासवीस रूप दाव विठ्ठला, जीव झाला कासवीस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय सतत त्या भगवंताला आळवण्याचे, सतत त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचे. आणि जसं जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली, ते जगद्गुरु तुकोबराय त्यांची भक्ती तर अलौकिकच आहे, परंतु ते जगद्गुरु तुकोबराय ज्यांना शरण जाता येत ना, ज्यांचा जन्मोत्सव आपण मोठ्या प्रेमाने करतोय ना, ज्या हनुमंतरायांचा जन्मोत्सव आपण मोठ्या प्रेमाने करतोय, त्या हनुमंतरायांना जगद्गुरु तुकोबराय शरण जात आहेत. तुकोबराय म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बाव्या सुवटा. काय म्हटले? शरण शरण जी, जी म्हटलेले बरं का. जी कुणाला म्हटलं जातं महाराज? कुणाला म्हटलं जातं? एखादा अधिकारी माणूस असला, अधिकारी म्हणजे त्याचा अधिकार चांगल्या दर्जाचा असला, त्याचा अधिकार उच्च दर्जाचा असला, तो श्रीमंत कुठला आहे याच्यावरती त्याचा अधिकार ठरत नाही. महिला मंडळ लक्ष आहे ना तुमचं? तो श्रीमंत किती आहे याच्यावरती त्याचा अधिकार ठरत नाही. तो किती अधिकारी आहे, त्याचा मान सन्मान किंवा त्याच्या जीवनामधली भक्ती, त्याच्या जीवनामधली वागणूक किती महत्वाची आहे याच्यावरून त्याला जी लावायचा की नाही लावायचा हे ठरलं जातं महाराज. आणि म्हणून तुकोबराय एकदा नाही दोनदा नाही, दोनदा म्हणतायत, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. परंतु जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांना शरण जात आहेत. मग जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती कमी आहे का हो? नाही महाराज, जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती अलौकिकच आहे. मग हनुमंतरायांना शरण जाण्याचं कारण का? जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांना घाबरले का? घाबरले का जगद्गुरु तुकोबराय? नाही 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 महाराज, आपण ज्या काळाला घाबरतो ना, ज्या यमाला आपण घाबरतो, ज्या मरणाला आपण घाबरतो, ज्या काळाला आपण घाबरतो, जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या नावानं थरथरा तुकाराम तुकाराम तुकाराम
तुका पाहते यमा नम घेत काते यमा धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ ज्यांच्या नावानं यम थरा थरा कापतो, कुणाच्या? तुकोबरायांच्या नावानं यम थरा थरा कापतो. मग ते तुकोबराय घाबरलेत का हनुमंतरायांना? नाही 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 नाही, पण तुकोबराय म्हणतात माझ्यापेक्षा भक्तीच्या ज्या वाटा आहेत ना त्या हनुमंतरायांकडे किती आहे? जास्त आहे महाराज. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा, अनेक प्रकारची भक्ती हनुमंतरायांनी केली महाराज. आणि ती भक्ती करत असताना आपल्या स्वामीविषयी, आपल्या देवाविषयी, आपल्या भगवंताविषयी एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. ऐका, तुम्हाला छोटासा प्रसंग सांगून जातो. एक दिवस सकाळी सकाळी सीतामाता त्यांच्या गृहामध्ये स्नान झालं आणि त्यांच्या गृहामध्ये आपल्या सौंदर्याचं लेणं ते भरत होत्या. आपल्या डोक्याला त्या ठिकाणी सिंदूर लावत होत्या, सिंदूर आपलं कुंकू लावत होत्या. आणि ते सिंदूर लावत असताना हनुमंतराय त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारलं, माते हे डोक्याला काय लावताय? त्याने सांगितलं, हनुमंता अरे सिंदूर आहे. हे का लावायचं माते? असं विचारल्यानंतर सीता मातेने सांगितलं, अरे हनुमंता तुला काय करायचं याचं? परत हनुमंतरायांनी विचारलं, माते सांग ना माते का लावायचं ते? आणि त्यावेळेस सीता मातेने सांगितलं, हे सिंदूर जर सुवासीन महिलेने आपल्या कपाळाला लावलं तर तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं, तिचं नवऱ्याचं दीर्घ आयुष्य होतं, तिच्या नवऱ्याला कुठलाही आजार होत नाही आणि तिचा नवरा दीर्घ काळपर्यंत असाच सुखानं समाधानानं आनंद वावरत असतो. हे ज्यावेळेस हनुमंतरायांना कळालं ना महाराज, मी हनुमंतरायांचं दास्यत्व सांगतोय, हनुमंतरायांची भक्ती सांगतोय, हनुमंतरायांचं प्रेम आपल्या स्वामीविषयी किती आहे हे सांगतोय. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आणि आपण हनुमंतरायांना शनिवारच्या दिवशी सिंदूर का लावावा, शेंदूर का लावावा याच्या मागचं कारण तो सुद्धा तुम्हाला सांगतोय. आणि हनुमंतरायांनी बघितलं, मातेने डोक्याला कुंकू लावलं, मातेने डोक्याला सिंदूर लावलं. हल्लीच्या बाया आता डोक्याला कुंकू लावत का? लावतात लावतात काय लावतात? टिकली लावतात. पूर्वीच्या महिला बघा, या ठिकाणी आजी बसलेल्या आहेत, डोक्याला भला मोठा असं कुंकू लावलेलं आहे महाराज. पण हल्लीच्या बाया कुंकू लावतच नाही, टिकली लावतात. टिकली तर टिकली, नाही तर तुम्हीच म्हटले, मी काय म्हटलो का? मग हनुमंतरायांनी बघितलं, सीता मातेने डोक्याला कुंकू लावलं, सिंदूर लावलं. आणि हनुमंतरायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, अरे ते सिंदूर जर आपण सीता मातेने कपाळाला एवढं एवढं लावलं तर माझ्या स्वामीचं आयुष्य एवढं मोठं वाढतंय, दीर्घ आयुष्य माझ्या स्वामीला भेटतंय. तर मी माझ्या संपूर्ण अंगाला जर सिंदूर लावलं तर माझ्या स्वामीचं आयुष्य अनंत कालापर्यंत असंच टिकत राहील. एवढे भोळे आमचे हनुमंतराय होते, एवढं प्रेम आमच्या स्वामीवरती होतं, एवढं प्रेम भगवंतावरती होतं. हनुमंतराय लगेच गेले आणि सिंदूर घेतलं महाराज. संपूर्ण अंगाला, तोंडाला, हाताला, शरीराला, पायाला, संपूर्ण शरीराला सिंदूर लावला आणि फिरायला लागले. त्यांच्याकडे प्रत्येकाने बघायचं, हसायचं, त्यांच्याकडे प्रत्येकाने बघायचं, हसायचं, त्यांची मजा उडवायची. पण सीता मातेला ही बातमी कळाली. सीता मातेनं बोलून घेतलं, हनुमंता अरे हे काय केलं? सांगितलं, माते तुम्ही मला सांगितलं की कपाळाला सिंदूर लावल्यानंतर माझ्या स्वामीचं आयुष्य वाढतं आणि माझ्या देवाचं, माझ्या स्वामीचं, माझ्या भगवान परमात्म्याचं आयुष्य असंच दीर्घकाळपर्यंत टिकावं याकरता मी या शेंदुराचा लेप माझ्या अंगावरती भरलाय. आणि हे दृश्य माझ्या प्रभू रामचंद्रांनी बघितलं. महिला मंडळ, हे दृश्य माझ्या प्रभू रामचंद्रांनी बघितलं. एवढा आनंद माझ्या प्रभू रामचंद्रांना झाला, एवढा आनंद माझ्या प्रभू रामचंद्रांना झाला. आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की ज्या भक्ताने माझ्या हनुमंतरायाच्या शरीरावरती शनिवारच्या दिवशी शेंदूर लावेल त्या भक्ताला कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही, त्याच्या जीवनामध्ये
अत्यंत कालापर्यंत अनंत कालापर्यंत सुख सुख आणि समाधानाची प्राप्ती होईल. विठाला 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 विठाला. एवढं प्रेम हनुमंतरायांचं आपल्या स्वामीवरती होतं महाराज. आणि हनुमंतरायांच्या मुखामध्ये एकच नामचिंतन चालू होतं, श्रीराम श्रीराम श्रीराम. हे नामचिंतन कुणी केलं? हनुमंतरायांनी केलं महाराज. आणि त्या हनुमंतरायांची काय आहे तर जन्मोत्सव आहे. त्या जन्मोत्सवानिमित्त आलेले सगळेच हनुमंतांचे भक्त, श्री प्रभू रामचंद्रांचे भक्त, श्री पांडुरंग परमात्म्याचे भक्त, सगळ्यांना खरं तर आनंद झाला पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून प्रभू रामचंद्रांचं जे मंदिराचं काम रखडलेलं होतं, ज्या मंदिराच्या कामाकरता अनेक वीर योद्ध्यांनी रक्त सांडलं, जवळपास 4 लाख आपले वीर योद्धे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, अनेकांचं रक्त त्या ठिकाणी सांडलं, अनेक वीर योद्ध्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर 500 ते 550 वर्षानंतर आज या वर्षी 22 जानेवारीला आपले प्रभू रामचंद्र कुठे आले. आणि तुम्हाला आम्हाला जेवढा आनंद आहे ना, तुम्हाला आम्हाला 22 तारखेचे जर कार्यक्रम आपण बघितले ना महाराज, 22 तारखेच्या कार्यक्रमाला संपूर्ण भारतभरामध्ये एवढे उत्सुक लोक होते, एवढे उत्सुक लोक होते. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक वयोवृद्ध माणसामध्ये, प्रत्येक महिलामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती महाराज. आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव होतं. कोणतं नाव? हर घर में अब एक ही नाम. तुम्ही जय श्रीराम म्हणायचं मोठ्याने. हा, हर घर में अब एक ही नाम जय श्री. आपण पाकिस्तानात बसलोय का? पुरुष वर्ग आपण पाकिस्तानात बसलोय का? अरे आपलं स्वराज्य मोठ्याने आवाज द्यायचा. हा, हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये. हा, सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. कर देंगे हम सबको ढेर, सबको ढेर, सबको ढेर. सबको ढेर, सबको ढेर, सबको ढेर, सबको ढेर. राम नाम का पर्चा हमको जय श्री राम. राम नाम का पर्चा हमको दुनिया में लहराएगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अनेक वीर योद्ध्यांनी आपलं बलिदान दिलं महाराज. आणि तेव्हा हा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर आपलं भाग्य आहे, आपण भाग्यवान आहे. इथून मागच्या पिढ्यांचा जर विचार केला तर इथून मागच्या पिढ्यांना सुद्धा प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेता आलं नाही, मंदिरामध्ये जाता आलं नाही. तर भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिरच त्या ठिकाणी नव्हतं महाराज. आणि इथून पुढचे जे भाविक आहे त्यांना सुद्धा
भगवान प्रभू रामचंद्र ज्यावेळेस मंदिरामध्ये आले तो क्षण बघता येणार नाही. आपण सगळे भाग्यवान मंडळी, ज्या भाग्यवान मंडळीनं महाराज प्रभू रामचंद्रांना मंदिरामध्ये येताना बघितलं, मंदिरामध्ये बसताना बघितलं, त्या आसनावरती विराजमान होताना बघितलं महाराज. मग आपल्याला जेवढा आनंद झालता त्यापेक्षा भगवान श्री प्रभू रामचंद्रांचे अत्यंत लाडके भक्त त्या हनुमंतरायांना किती आनंद झाला असेल दादा. ज्यांचा जन्मोत्सव आपण मोठ्या प्रेमाने साजरा करतोय त्या हनुमंतरायांना किती मोठा आनंद झाला असेल महाराज. हनुमंतरायांनी एवढं दास्यत्व केलं, एवढं दास्यत्व केलं ऐका. सीता मातेला त्या ठिकाणी रावण घेऊन गेला आणि सीता मातेच्या शोधाला गेल्यापासून तर सीता मातेला परत आणण्यापर्यंत सगळ्यात जास्त मोलाचा वाटा कुणाचा असेल तर हनुमंतरायांचा आहे. कुणाचा आहे? कुणाचा वाटा आहे? हनुमंतरायांचा वाटा आहे महाराज. आणि एवढं सगळं करून सुद्धा कुठल्याच प्रकारची काही मागणी नाही, काहीच आजपर्यंत हनुमंतरायांनी भगवंताकडे मागितलं नाही. ज्यावेळेस सीता मातेला घेऊन आले, प्रसंग खूप गोडे बरं का, सगळ्यांनी लक्ष देऊ ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आणि सीता मातेला घेऊन आले, घेऊन आल्यानंतर सीता मातेनं बिभीषणाला त्या ठिकाणी लंका दिली. प्रत्येक जो भक्त होता या युद्धामध्ये लढणारा, त्या प्रत्येक भक्ताला काही ना तरी दिलं. पण एवढं सगळं देत असताना हनुमंतराय दिसले आणि हनुमंतरायांना सीता मातेनं जवळ बोलवून घेतलं. सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं का. हनुमंतरायांना सीता मातेनं हनुमंतरायांना जवळ बोलवून घेतलं आणि हनुमंतरायांना सांगितलं, हनुमंता मी गेल्यापासून तर मला परत आणेपर्यंत तू जे कार्य केलं ना, तुझा मोलाचा वाटा आहे, तुझा मोलाचा वाटा आहे, तुझा खारीचा वाटा आहे, तुझा अत्यंत मोठं काम आहे. आणि माझी अशी मागणी आहे की आज तू माझ्याकडे काहीतरी मागावं. काय म्हटले सीतामाता? काय म्हटल्या की हनुमंता आज तू माझ्याकडे काहीतरी मागावं. आणि असं म्हटल्यानंतर सीतामाता ज्यावेळेस हनुमंतरायाला म्हटल्या त्यावेळेस हनुमंतरायांनी एकच मागितलं, माते माझं एकच मागणं आहे की त्या प्रभू रामचंद्रांचं चरणस्पर्श आणि तुमचं चरणस्पर्श मला रोज त्या ठिकाणी होत राहो आणि तुमच्या चरणाची सेवा माझ्या आयुष्यामध्ये घडत राहावी. एवढंच फक्त हनुमंतरायांनी मागितलं. पण सीतामाता म्हणाल्या, हनुमंता माझी अशी इच्छा आहे, सीता मातेकडं त्या ठिकाणी हिऱ्यांचा नवरत्न जडित हार होता, तो हार सीता मातेनं काढला, हनुमंतरायांना दिला. आणि हनुमंतरायांना एवढा महागडा, एवढा किमतीचा, एवढा मौल्यवान हार तर हनुमंतरायांना दिला. आणि हनुमंतरायांच्या डोक्यात एकच होतं, ज्या वस्तूमध्ये माझे प्रभू रामचंद्र दिसणार नाही ती वस्तू माझ्या काही कामाची नाही महाराज. एवढा मौल्यवान हार त्या हनुमंतरायांना दिला. हनुमंतरायांनी तो मौल्यवान हार घेतला आणि हार घेतल्यानंतर हनुमंतरायांनी एकच तडाखा चालू केला. एक मणी तोडायचे, काय करायचे, त्या हारामधला एक मणी तोडायचे, त्या हिऱ्याकडे बघायचे. हिऱ्यामध्ये हनुमंतरायाला त्यांचे स्वामी दिसले नाही, त्यांचे भगवान परमात्मा दिसले नाही, प्रभू रामचंद्र दिसले नाही. मग हनुमंतराय काय करायचे, त्या हिऱ्याला फोडायचे आणि तो हिरा फेकून द्यायचे. पुन्हा एक हिरा काढायचे, त्याच्याकडे बघायचे, भगवान परमात्मा दिसले नाही, फेकून द्यायचे. असे अनेक हिरे, ती जवळपास ती हिऱ्यांची जी माळ होती ना, ती माळच हनुमंतरायांनी फेकून दिली. आणि हे सगळं करत असताना बघितलं कोणी? सीतामातेनं बघितलं. सीतामाता आल्या, हनुमंता अरे एवढे मौल्यवान माळ तुला दिली, एवढं मौल्यवान हिऱ्याची माळ तुला दिली आणि तुला त्याचं काहीच नाही असं सांगितल्यानंतर हनुमंतरायांनी सांगितलं, माते त्या हिऱ्यामध्ये, त्या माळीमध्ये ते कितीही मौल्यवान असलं पण त्यामध्ये माझे भगवान परमात्मा नाही तर ती माळ माझ्या काहीच उपयोगाची नाही. मग सीतामातेनं सांगितलं, हनुमंता त्या माळेमध्ये तुला तुझा देव दिसला नाही म्हणून ती माळ तू फेकून दिली. मग तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या अंतकरणामध्ये, तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या मनामध्ये त्या भगवान परमात्म्याचा वास आहे का? आणि त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं, फक्त माझे प्रभूच नाही, फक्त माझे प्रभूच नाही तर माता तुम्ही सुद्धा माझ्या हृदयामध्ये विराजमान आहात. आणि लगेच हनुमंतरायांनी आपली छाती पाडली आणि काय दाखवलं, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे
लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जान के बेटे मेरे सीने में श्री राम जान की बेटे मेरे सीने श्री राम जानकी बेटे मेरे सीने में श्री राम जानकी बेटे मेरे सीने में। मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए राम के नाम का मुझे रस चाहिए सुख मिले से सुख मिले ऐसे अमृत को पीने में श्री श्री राम जानकी बेटे मेरे सीने में श्री राम जानकी बेटे मेरे सीने में। लगेच हनुमंतरायांनी आपली छाती फाडली आणि कुणाचं दर्शन दिलं महाराज प्रभू रामचंद्रांचं सीतामातेचं दर्शन दिलं एवढी भक्ती केली महाराज देवाला देवाच्या नावाची किंमत किती आहे हे सुद्धा माहीत नव्हतं एवढी किंमत भगवंताच्या नावाची आणि त्या भगवंताच्या नावाची किंमत त्या भक्ताला त्या हनुमंतरायांना माहीत होती महाराज छोटासा प्रसंग आहे की भगवान परमात्म्याच्या नावाची किती किंमत आहे हे आपल्याला बघायचं बरं का ज्यावेळेस सीता मातेचा शोधा करता प्रभू रामचंद्र हनुमानजी लक्ष्मण भैया आणि सर्व त्यांची वानरसेना निघाली लंकेच्या दिशेने निघाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना समुद्र लागला आता समुद्र ओलांडून जाण्याची ताकद फक्त एकाच वीरपुत्रामध्ये होते ती ताकद फक्त कोणाकडे होती हनुमंतरायांकडे एकदा की जय श्रीराम म्हटलं उड्डाण केलं की डायरेक्ट कुठं पोचायचे लंकेला पोचायचे पण सीता मातेला आणण्याकरता सगळ्यांना नेणं गरजेचं होतं आणि म्हणून आता काय करायचं प्रभू हनुमंतरायानं काय केलं प्रभूंचं जे नाव आहे श्रीराम ते नाव त्या दगडावरती लिहिलं बरं का तुम्हाला सर्वांना प्रसंग माहीत आहे पण त्या प्रसंगामध्ये काय खुबी आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय महाराज त्या दगडावरती श्रीराम असं नाव लिहिलं आणि हनुमंतरायांनी पाण्यामध्ये तो दगड टाकला आता पोरांनो मला सांगा पाण्यामध्ये जर तुम्ही दगड टाकला तर पाण्यामध्ये दगड तरतो का बुडतो रे काय होतं हुशार पोर आहे बरं का संगमनेरची पाण्यामध्ये दगड टाकल्यावर काय होतं बुडतो मग हनुमंतरायानं दगडावरती नाव लिहिलं काय नाव लिहिलं श्रीराम आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला आता मला सांगा तो दगड पाण्यामध्ये बुडाला की तरला कस काय रे पोरांनो कस काय हुशार पोर आहे बरं का ती पोरं म्हणतात देवाचं नाव होतं म्हणून तो पाण्यावरती तरंगला बरं का हुशार मुलं आहे आणि देवाचं नाव त्या दगडावरती होतं पाण्यामध्ये टाकला दगड पाण्यावरती तरंगला भगवान परमात्म्याला कौतुक वाटलं आनंद वाटला आणि देवाला असं वाटलं की माझं नाव त्या दगडावरती टाकल्यानंतर तो दगड पाण्यामध्ये टाकला आणि तो दगड पाण्यामध्ये काय झाला तरंगला मग माझ्या नावानं जर दगड तरू शकतात तर मी स्वतः माझ्या हातानं जर दगड पाण्यामध्ये टाकला तर तो दगड का तरंगू शकत नाही मी श्रीराम नावाची ताकद सांगतो बरं का तुम्हाला नावाची ताकद मग देवाला वाटलं माझ्या हाताने मी दगड टाकून बघतो आणि रात्रीच्या वेळी भगवान परमात्मा आपल्या कुटियाच्या बाहेर आपल्या तंबूच्या बाहेर आले एकटेच त्या समुद्राच्या काठावरती गेले आणि आपल्या हातामध्ये एक दगड उचलला देवानं तो दगड उचलला तो दगड पाण्यामध्ये टाकला आता दगड पाण्यामध्ये टाकला जर देवाचं नाव टाकलेला दगड पाण्यामध्ये तरू शकतो जर देवाचं नाव टाकले दगड पाण्यामध्ये तरू शकतो तर स्वतः भगवान परमात्म्यानं तो दगड पाण्यामध्ये टाकला आता मला सांगा तो दगड पाण्यामध्ये तरला पाहिजे का बुडला पाहिजे काय झालं पाहिजे कसं काय जर देवाचं नाव टाकल्यानंतर पाण्यावरती दगड काय होतो तरंगतो मग ज्याचं नाव टाकलेलं आहे त्याने स्वतःने पाण्यामध्ये दगड टाकला आता दगड पाण्यामध्ये काय होणार पोरांनो
पण दगड तर बुडाला ना. आता देवानं दगड पाण्यामध्ये टाकला, दगड बुडाला. आणि बुडाल्याच्या नंतर देवाचा अपमान झाला. देवानं आजूबाजूला बघितलं. कशामुळं? बघा, व्यवहारातला एक प्रसंग सांगतो. एखादा माणूस नवीन नवीन गाडी शिकत असला, एखादा माणूस नवीन नवीन सायकल शिकत असला, तो जर सायकलवरून पडला, तो जर गाडीवरून पडला, तर तो काय बघतो? आपल्याला किती लागलं हे अगोदर बघतो का आपल्याला कोणी बघितलं नाही ना हे अगोदर बघतो? काय बघतो? आपल्याला कोणी बघितलं नाही ना हे अगोदर बघतो. अहो, मग देवाचं तेच झालं ना. देवाचा अपमान झाला. देवानं आजूबाजूला बघितलं, कोणीच नव्हतं. देवानं अजून एक दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला, तो पण बुडाला. अजून एक दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला, तो पण दगड पाण्यामध्ये बुडाला. आणि आता हनुमंतराय त्या ठिकाणी प्रगट झाली ना हसायला लागले. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता कधी आलास? त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, देवा पहिल्याच दगडाला आलो. आणि प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हनुमंता अरे तुम्ही माझं नाव त्या दगडावरती लिहिता, तो दगड पाण्यामध्ये टाकता, दगड पाण्यावरती लाही सारखा तरंगतो, मग मी स्वतः माझ्या हातानं तो दगड त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकतो, तो दगड का तरंगत नाही? तर त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुझं नकळे मेघश्यामा, मेघश्यामा तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघश्यामा, तुझं नकळे मेघश्यामा, तुझं नकळे मेघश्यामा. हनुमंतरायांनी सांगितलं, देवा तुमच्या नावाची ताकद, तुमच्या नावाचा जो महिमा आहे तो तुम्हाला कळू शकत नाही. एका भक्तानं आपल्या स्वामी विषयी असलेलं प्रेम, एका भक्तानं आपल्या स्वामी विषयी असणारं प्रेम, आपल्या स्वामी विषयी असणारी जी काही आपली मेहनत आहे, जे काही प्रेम आहे, जे नामचिंतन आहे, त्या एकाग्रतेनं त्या दगडावरती नाव लिहिल्यानंतर तो दगड काय पर्वत सुद्धा तरू शकतो. एका भक्ताची ताकद आहे महाराज. आणि ते नामचिंतन हनुमंतरायांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. आणि फक्त हनुमंतरायांनी नाही तर ते नामचिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा केलं महाराज. आणि एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं. जगद्गुरु तुकोबाराय सकाळी सकाळी उठायचे, एका हातामध्ये विणा घ्यायचे, एका हातामध्ये चिपळ्या घ्यायचे आणि भजना करता देहूमध्ये असणारे जे डोंगर आहेत त्या डोंगरावरती भजना करता जायचे. पण देहूमध्ये असणारे अनेक डोंगर आहेत, डोंगरावरती भजना करता जात असताना जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पत्नीला सांगून जात नव्हते, जिजामातेला सांगून जात नव्हते. हल्ली घराच्या बाहेर मनुष्याला निघायचं असलं तर किती वेळेस विचारावं लागतं महिला मंडळ? किती वेळेस? हा, लय वेळेस विचारावं लागतं. मी जाऊन येतो बरं का बँकेत, मी जाऊन येतो बरं का बाजारात, मी जाऊन येतो बरं का गावामध्ये, विचारावं लागतं महाराज. पण पूर्वीच्या काळी माणसंच तशी होती महाराज. हल्ली जर एखाद्या बाईनं आपल्या नवऱ्याला सांगितलं की मला हेच पाहिजे तर त्याला तेच द्यावं लागतं. बरोबर आहे का नाही? महाराज, बायांनी किंवा लहान मुलांचा हट्ट किंवा महिलेचा हट्ट एवढा बेकार असतो, एवढा डेंजर असतो. बघा, मी छोटासा दृष्टांत देऊन तुम्हाला जाईल. एका बाईनं तिच्या नवऱ्याला सांगितलं, ओ लग्नाला 14-15 वर्ष झाले, आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही. ती शेजारची शांताबाई बघा, तिच्या नवऱ्यानं तिला मागच्याच वर्षी दोन तोळ्याचं नेकलेस केलं. आपल्या शेजारची ठकुबाई बघा, तिच्या नवऱ्यानं तिला मागच्या वर्षी 20,000ची पैठणी दिली. तुम्ही तर 14 वर्ष झाले, 15 वर्ष झाले आपल्या लग्नाला, आजपर्यंत मला काहीच दिलं नाही म्हटले. नवऱ्यानं सांगितलं, आजपर्यंत तुला काही दिलं नाही ना, आज अशी माझी इच्छा आहे, तू माझ्याकडे काहीतरी मागावं, काय लागतं माग. पण ती बायको सुद्धा आचाटच होती बरं का महिला मंडळ. ती संगमनेरचीच बाई होती. तिनं मागितलं, म्हटले, ओ 14 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, आजपर्यंत तुमच्याकडे मागितलं नाही, पण आज असं माझं मागणं आहे, मला तुमच्याकडे असं मागायचंय, मला माझ्याकरता जगामध्ये एखादं नवीन वाद्य जे आलेलं आहे, जे वाद्य आजपर्यंत कुठं बनलं नाही, जे वाद्य आजपर्यंत कुठं वाजवलं नाही, ते वाद्य तुम्ही मला आणून. काय मागितलं महिला मंडळ? सोनं मागितलं का? नेकलेस मागितलं का? साडी मागितली का? गाडी मागितली का? काय मागितलं? जगामध्ये असं वाद्य नाही, असं नवीन वाद्य मला आणून
द्या. मग आता तो निघाला घराच्या बाहेर. त्याला म्हटलं आता काय सोनं नाही द्यायचं, साडी नाही द्यायची, पैसा नाही द्यायचा, गाडी नाही द्यायची, कुठंतरी वाद्य बघू, 2-3 हजाराचं ते नवीन वाद्य बाईला देऊन टाकू. मग नवीन वाद्य शोधण्याकरता संगमनेरमध्ये फिरला, या गावामध्ये फिरला, त्या गावामध्ये फिरला, महाराष्ट्रभर फिरला आणि संगमनेर खुर्दमध्ये आला. सप्ताह चालू होता. सप्ताहाच्या मंडपामध्ये आला. मला विचारलं, महाराज अहो तुमच्या संप्रदायामध्ये एखादं नवीन वाद्य आलंय का? म्हटलं अरे दादा पेटी आहे, पखवाद आहे, टाळ आहे, विणा आहे, या सर्व गोष्टी आहे, याच्या व्यतिरिक्त नवीन वाद्य नाही. म्हटलं तू म्हटला नाही 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 नवीन काहीतरी वाद्य पाहिजे. म्हटलं आमच्या कार्तिक महाराजांना विचारलं. अहो म्हटले महाराज संप्रदायात काही एखादं नवीन वाद्य आलंय का? अहो म्हटले नाही नाही पखवाद आहे, पेटी आहे, टाळ आहे, विणा आहे, एवढंच वाद्य. म्हटले मग आता काय करायचं काय करायचं? संगमनेर फिरला, महाराष्ट्र फिरला, भारतभर फिरला, जगभर फिरला, पण जेवढे वाद्य भेटले तेवढे सगळे वाजवलेले होते, वापरलेले होते. पण एवढं सगळं फिरून आल्यानंतर तो संगमनेर मधल्याच एका बाजाराला जाऊन भेटला. आता प्रत्येक गावामध्ये असे बाजार असतात बरं का. हां, त्या बाजाराला जाऊन भेटला. त्यानं सांगितलं का हो लय नाराज दिसतायत, काय झालं? त्यानं सांगितलं अरे माझ्या बायकोनं मला असं वाद्य सांगितलं जे वाद्य आजपर्यंत कोणी वाजवलेलं नाही, असं वाद्य आजपर्यंत तयार झालेलं नाही. म्हटलं असंच ना, एवढंच ना? हे सोपी गोष्ट आहे. म्हटलं हा सोपी गोष्ट आहे. म्हटलं कसं काय? म्हटले चल माझ्यासोबत. त्यानं घेतलं त्याला, गेला गावामधल्या कुंभाराकडं. कुंभाराकडून एक केळी घेतली. म्हटलं अरे काय करायची पाणी पिण्याची केळी? म्हटले काय करायची नाही, तुम्ही घ्या सोबत. पाणी पिण्याची केळी घेतली आणि त्याला जंगलामध्ये घेऊन गेला. कुठं घेऊन गेला? जंगलामध्ये. तुमचं लक्ष आहे ना इकडं? हां, जंगलामध्ये घेऊन गेला. आता नवीन वाद्य तयार करायचं, नवीन वाद्य आणायचं. जंगलामध्ये घेऊन गेला. त्यानं काय केलं, त्या केळीमध्ये एक मधमाशाचं पोळं धरलं. त्या मधमाशाच्या सगळ्या माशा त्या केळीमध्ये भरल्या. त्या माशा सगळ्या त्या केळीमध्ये भरल्या आणि त्या केळीचं झाकण असं फडक्यानं पॅक बांधून टाकलं महाराज. आता वाद्य तयार झालं. 20 रुपयाची केळी, 5 रुपयाचा रुमाल, माशा तर फुकटच. याला वाटलं 5-6 हजार रुपयाला वाद्य भेटल नवीन, हे तर कमी पैशामध्ये वाद्य भेटलं. आनंदी झाला, खुश झाला. आता माझी बायको माझ्यावरती खुश होणार. एवढ्या 14-15 वर्षापासून बघते, वाट बघते की माझ्या नवऱ्यानं मला काहीतरी द्यावं, आणि वाद्य मागितलं. ते वाद्य माझ्या मित्रानं मला दिलं. आनंदी झाला, आनंदी झाला. आणि त्या समोरच्याला विचारलं, अरे म्हटले बाबा हे वाद्य तुम्हाला तयार करून दिलं, पण हे वाजवायचं कसं? हा, पखवाद वाजवायचा असं असेल तर अगोदर अक्षर बसवावी लागतात. ताता, गीता, धाता, गीता, धागिनता. जर गायन करायचं असेल तर अलंकार बसवावे लागतात. सारे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. हे तयारी करावी लागते. पण हे वाद्य वाजवायचं कसं त्याला विचारलं ना. म्हटले सोपं आहे, पण वाद्य वाजवत असताना या वाद्याचे काही नियम आहे. म्हटले काय नियम आहे? हे वाद्य वाजवत असताना वाद्य पकाड धरायचं. काय करायचं? हा, पॅक धरायचं. एकदा की वाद्य फुटलं, काय झालं? हा तुम्हाला कळालं बरं का. मग ते वाद्याचा नियम सांगितलं. हातामध्ये धरताना पॅक धरायचं. आणि त्याने आपलं वाद्य हातामध्ये धरलं आणि असं गदा 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 हलवलं आणि त्याच्यामधून आवाज यायला लागला. वॉंग 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 वॉंग. बया 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 बया. वा काय वाद्य मस्त दिलं. म्हटले वा. आनंदी झाला, खुश झाला. आनंदाच्या भरात ते वाद्य घेतलं, घरी गेला. आपल्या बाईला बोलवलं, आपल्या बायकोला बोलवलं. ए तू सांगितलं होतं ना जगामध्ये असं वाद्य नाही, असं नवीन वाद्य मला आणून दे. हे बघ तुझ्या करता वाद्य आणलं. ती म्हटली अहो ती घरातली पाणी पिण्याची तर केळी दिसती. म्हटले ए म्हटले केळी नाही, ते वाद्य. म्हटले वाद्य. म्हटले कसं वाजवायचं? दिलं तिच्या हातामध्ये. तिनं घेतलं हातामध्ये. त्यानं सांगितलं पकाड धर. हातामध्ये धरलं आणि तिनं असं हलवलं कार्तिक महाराज. गदा 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 गदा. आणि आवाज यायला लागला. वॉंग 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 वॉंग. बाई एवढी आनंदित झाली. बया 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 बया. काय मा नवऱ्यानं माझ्या करता वाद्य आणलं. अरे जगाच्या पाठीवर अशी एक सुद्धा बाई नाही की ज्या बाईनं असं नवीन वाद्य मागितलं आणि तिच्या नवऱ्यानं तिला नवीन वाद्य आणून दिलं. म्हटले काय भाग्यवान आहे मी. आणि बघा एखाद्या बाईनं नवीन नेकलेस केलं, एखाद्या बाईनं नवीन सोनं केलं, एखाद्या बाईनं नवीन साडी आणली. ती फक्त घरातच नेसते का?
हा, हिला सांग, तिला सांग, तिला सांग, तिला सांग, अख्ख्या गावात बोबाटा करून देते. मग हिनं सुद्धा तेच केलं ना महाराज. सगळ्या बचत गटच्या अधिकारी जेवढ्या महिला सदस्य होत्या का, सगळ्या बचत गटच्या सदस्य बोलवून घेतल्या. कुठं? ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये. कुठं? सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बरं का. सगळ्या महिला बोलून घेतल्या. कुठं? ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये. कशा करता? ते वाद्य दाखवण्याकरता. आता सगळ्या महिला बचत गटाच्या जेवढ्या मेंबर होत्या का, जेवढ्या सदस्य होत्या का, आल्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये. कशाला? वाद्य बघण्याकरता. पण हे करत असताना त्यांनी सांगितलं, आपण हे नवीन वाद्य आणलंय, याची भनक गावामध्ये लागू नये याकरता एक काम करायचं. म्हटले काय काम करायचं? काय काम करायचं? ग्रामपंचायतचे दरवाजे, ग्रामपंचायतच्या खिडक्या आणि ग्रामपंचायतचे पडदे पकाड बंद करून टाकायचे. सगळ्या महिला मंडळ आतमध्ये बसल्या. या बाईंच्या नवऱ्याने हिला वाद्य आणलेलं होतं. ही मस्त पुढाऱ्यावानी पुढे जाऊन त्या ठिकाणी त्या सोप्यावरती बसली. सगळ्या बाईंना खाली बसून दिलं आणि दरवाजा खिडक्या पकाड बंद करून घेतल्या. महाराज, मी महिलेचा हट्ट काय काय करायला लावतो हे सांगतो बरं का. आता त्या बाईनं दाखवलं, हे बघा माझ्या नवऱ्यानं माझ्याकरता हे वाद्य आणलं, आणि ते वाद्य दुसऱ्या बाईच्या हातामध्ये दिलं. त्या बाईनं बघितलं, बघू बघू बघू, मला तरी बघू. त्या बाईनं हातामध्ये घेतलं. त्या बाईनं हातामध्ये घेतल्यानंतर ते हलवलं, गदा 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 हलवलं. त्याच्यामधून आवाज यायला लागला, वंग 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 वंग. दुसरीनं घेतलं, हातामध्ये घेतलं, हलवलं, त्याच्यामधून आवाज यायला लागला, वंग 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 वंग. तिसरीनं घेतलं, हातामध्ये घेतलं, वाजवायला लागली, त्याच्यातून आवाज यायला लागला, वंग 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 वंग. चौथी जिने घेतलं आणि ती थोडी धसमुसळी होती. जसं वाद्य घेतलं कार्तिक महाराज, पाच दिवस झाले माशा अशा चवतळेल होत्या बाबा. इतक्या चवतळेल त्या माशा. एकीचा नाक धरला, एकीचा गाल धरला, एकीचं कपाळ धरलं, एकीचे हात धरले, एकीचे पाय धरले. अरे अशा बाया होत्या, अशा करून ठेवल्या. आगडबमच्या बगडबम बाया करून ठेवल्या. सकाळची संध्याकाळ झाली महाराज. बायका घरी कमून येईना, बायका घरी कमून येईना, बायका घरी कमून येईना. मग यांचे जे मिस्टर होते ते यांना बघायला कुठे गेले? ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये गेले. आता तिथं गेल्यानंतर यांनी कड्या उघडल्या आणि आत बघतात काय? आगडबमच्या बगडबम. एकाला एकाची बायको ओळखू येईना. आता काय करायचं म्हटले. मग काही काही त्याच्यामध्ये थोडेसे सुज्ञ होते, त्यांनी त्यांच्या बायकांच्या साड्या ओळखल्या आणि घरी घेऊन गेले. महाराज, बाईचा हट्ट आणि लहान मुलांचा हट्ट खूप विचित्र असतो. विठाल मी सांगत होतो, जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी कशी होती. जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं नाही तुम्ही कुठे चाललायत. मग बघा, जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीने विचारलं नाही कुठे चाललात, आणि ते नामचिंतनाची ताकद आपल्याला बघायची. तुकोबराय गेले भजनाकरता, भंडारा डोंगरावरती गेले, आणि जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी गेल्यानंतर जिजामातेला माहीत नाहीये की आता तुकोबराय कुठं गेलेत. मग भगवान परमात्म्याचं नाव ज्या रस्त्यानं येईल ना, त्या रस्त्यानं जिजामाता चालत गेल्या. पण आपल्याला बघायचंय, भगवंताचं नाव घेतल्यानंतर जगाचा मालक कसं काम करतो हे आपल्याला बघायचंय. जिजामातेच्या पायामध्ये काटा घुसला आणि तो काटा जगाच्या मालकानं काढावं. नुसतं काढावं नाही, तर त्या काट्याच्या माध्यमातून त्या भक्ताच्या पायाची माती आपल्या मुखामध्ये जावी. एवढं नीच दर्जाचं काम, एवढं खालच्या दर्जाचं काम आपला भगवान परमात्मा आपल्या भक्ता करत असतो. अभंगाच्या साधावया भक्ती
जगद्गुरु तुकोबारायांनी नामचिंतन केलं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा जगाच्या मालकानं काढला महाराज. नाही लाज दरीत. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामधला एखादा जर प्रसंग आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची जर वाट त्या प्रसंगातून निर्माण केली तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचे एक दिव्य रत्न त्या ठिकाणी घडले पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या वाटेवरती आपण त्या ठिकाणी चाललो पाहिजे महाराज. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम, विचारांची कळ तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. शब्दांचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान. अभंगाचे पाण तुकाराम, अभंगाचे पाण तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे एक अलौकिक संत आहे महाराज. आणि ते संत सुद्धा हनुमंतरायांना शरण जातात आणि ते संत हनुमानरायांना शरण जात असताना हनुमंतरायांची भक्ती, त्या भक्तीवरती जगद्गुरु तुकोबाराय प्रसन्न झाले आणि म्हणून हनुमंतरायांना त्या ठिकाणी शरण गेले आणि जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि म्हणून जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढू लागला महाराज. असा जो भगवान परमात्मा आहे, जो भक्ताचं काम करण्याकरता कितीही निचातलं नीच काम असू द्या ते काम करण्याकरता लाज धरत नाही. महाराज म्हणतात ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. अशा भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जायचंय की जो भगवान परमात्मा भक्ताच्या कामाकरता कुठली लाज धरत नाही, कुठली शंका बाळगत नाही. मग म्हटले महाराज कुठल्या भक्ताचं काम केलं? मी अगोदरच सांगितलं भीष्म पण केला खरा, धनुधरा रक्षिले ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. आणि महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याला मी माझ्या अंतकरणामध्ये सामावलेलं आहे आणि मला याची साक्ष आहे की मी त्या भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये सामावलंय. माझं काम तर केलं तर अनेक भक्तांचं काम त्या भगवान परमात्म्याने केलं. तुका म्हणे साक्ष हाती तोम्याची ती दरियेला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. सर्वांनी मोठ्या प्रेमानं दोन्ही हात वर करायचे. करा करा महिला मंडळ पुरुष वर्ग, हा सगळ्यांनी दोन्ही वर हात करायचे आणि माझ्या मागे म्हणायचे हे देवा, हे देवा. मागच्या लोकांचे आवाज आहे ना बरं का. स्वयंपाक तयारी, टेन्शन घेऊ नका, प्रसाद सगळ्यांना भेटणार आहे. आवाज मात्र जोरात आला पाहिजे. हे देवा, हे देवा. उचल आम्हाला. उचलायचं का नाही, मोठ्या प्रेमानं भजन करायचं. हा हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय.
छत्रपती शिवाजी महाराज. उठू नका कोणी, उठू नका. अभंगाचा भावार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. ज्या पद्धतीने माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हनुमंतरायांनी बुद्धी दिली त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केलाय. परंतु एवढे सोहळे, एवढे आपण थाटामाटामध्ये आपले सण उत्सव, मोठ्या परंपरा, आपले सप्ताह, आपले कीर्तन, एवढे सप्ताह कीर्तन, आपले जेवढा परंपरा आहेत या सर्व आपण करतोय, मोठ्या आनंदाने करतोय. याच्या मागचं जर आपण मुख्य कारण बघितलं तर याच्या मागचं मुख्य कारण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामधले वीर योद्धे. ज्या वीर योद्धांनी आपल्या शरीराचं, आपल्या बाजीचं, आपल्या शरीराचं, आपल्या परिवाराचं कुठल्याही प्रकारचं काहीही न बघता स्वतः त्या ठिकाणी बळी गेले, स्वतः त्या ठिकाणी आपलं रक्त सांडलं, स्वतः त्या ठिकाणी लढाईला गेले. कुठलाच विचार केला नाही महाराज. फक्त त्यांच्या समोर एकच ध्येय होतं, स्वराज्य, स्वराज्य, स्वराज्य. राजांसाठी लढले, स्वराज्यासाठी लढले. आणि एवढं सगळं करत असताना फक्त शिवाजी महाराज नाही तर छत्रपती शिवरायांसोबत अनेक असे मावळे होते की ज्या मावळ्यांचा या स्वराज्यामध्ये मोलाचा वाटा होता महाराज. आणि एक योद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्या योद्ध्याचं नाव आहे बहिर्जी नाईक. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या त्या मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पिंडेवरती त्या ठिकाणी अभिषेक केला. तेव्हापासून बहिर्जी नाईकांनी छत्रपतींची साथ धरली. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गाला जात नाही तोपर्यंत बहिर्जी नाईकांनी छत्रपती शिवरायांवरती एकही हल्ला होऊ दिला नाही महाराज. आता छत्रपती शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची भेट केव्हा झाली हे तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज 9 वर्षाचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराजांसोबत बंगळूरला त्या ठिकाणी आदिलशाहकडे राहत होते. जिजामातेच्या उराशी स्वप्न होतं की आपलं स्वराज्य निर्माण करायचं. शहाजी महाराजांचं स्वप्न होतं आपलं स्वराज्य निर्माण करायचं. प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठ्याला, प्रत्येकाला वाटावं की माझं स्वराज्य. आणि म्हणून ते स्वराज्याचं स्वप्न प्रत्येकानं आपल्या उराशी बाळगलेलं होतं. आणि ते स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून जिजामातेनं वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवरायांना पुण्यामध्ये पुन्हा बोलावून घेतलं. आणि छत्रपती शिवरायांना गावातील मुलांकडे, त्या वस्तीवरील मुलांकडे, शहरामधील मुलांकडे पाठवलं. छत्रपती शिवरायांनी जातीपातीचा विचार केला नाही. हा कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, हा किती गरीब, तो किती श्रीमंत, काही बघितलं नाही. सर्व सवंगडी आपलेच, सर्व मावळे आपलेच, सर्व मुलं आपलेच. आणि सर्व गोळा केले, सर्व एकत्र गोळा केले. आणि सर्वांना गोळा करून त्या ठिकाणी महाराज स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न घेतलं. पण स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न घेण्याच्या अगोदर जर आपण प्रसंग बघितला तर एक रामोशी समाजामध्ये जन्माला आलेलं बाळ, एक रामोशी समाजामध्ये जन्माला आलेलं लेकरू बघा. महाराजांचं सुद्धा वय 9 ते 10 वर्ष होतं. बहिर्जी नाईक त्यांचं नाव होतं महाराज. रामोशाचं पोरग होतं, वनामध्ये भटकायचं, वनामध्ये शिकार करायचं. पण ते पोरग एवढं हुशार होतं महाराज. गावामध्ये वासुदेव येतात ना, गावामध्ये नंदीवाले येतात ना, गावामध्ये खेळणी विकणारे येतात ना, नोहे भिकाऱ्याचं सुद्धा वेश धारण करून हुबेहूब नक्कल करण्याची ताकद बहिर्जी नाईकांमध्ये होती महाराज. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले आणि बहिर्जी नाईकांना ही बातमी कळाली की या स्वराज्याचा धनी पुण्यामध्ये आलेला आहे. आणि मग बहिर्जी नाईक छत्रपती शिवरायांना भेटायला गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सवंगड्यांसोबत त्या ठिकाणी खेळत होते. बहिर्जी नाईक त्या ठिकाणी गेले. बहिर्जी नाईकांनी विचारलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले, म्हटले मी आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यावेळेस बहिर्जी नाईकांनी हात जोडले, राजे या स्वराज्याचा लाडका धनी मला बघायचा होता. आज खरं तर माझं भाग्य उजळलं की मला छत्रपती शिवरायांचं दर्शन झालं महाराज. असं म्हटल्यानंतर राजांनी सांगितलं कोण आहेस तू. सांगितलं मी एक रामोशी समाजामध्ये जन्माला आलेलो एक बहिर्जी माझं नाव आहे. असं सांगितल्यानंतर म्हटले का आला. राजे तुम्हाला बघायचं होतं या स्वराज्याचा धनी दिसतो कसा, या स्वराज्याचा धनी बोलतो कसा, या स्वराज्याच्या धनी दिसतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा, हे बघायचं होतं राजे. आणि खरं आज धन्य झालं तुमचं दर्शन घेतल्यानंतर. राजे
मला पण तुमच्या सैन्यामध्ये भरती करा, मला पण तुमच्या युद्धामध्ये येऊ द्या, मला पण तुमच्या स्वराज्याच्या स्वप्नामध्ये राजे येऊ द्या. आणि असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईकांना सामील करून घेतलं. बहिर्जी नाईक नुसते त्या ठिकाणी नक्कल करत नव्हते, नुसते बहुरूपी नव्हते. बहिर्जी नाईक एक वीर योद्धा होते, एक वीर योद्धा होते, एक लढवय्ये होते, दानपट्टा चालवायचे, तलवारबाजी करायचे, वीर योद्धे सुद्धा होते महाराज. आणि हळूहळू हळूहळू बहिर्जी नाईकांची कारकिर्दी छत्रपती शिवरायांनी बघितली. आणि या अखंड स्वराज्याचं जे स्वराज्य आहे, जे राज्य आहे, या राज्याचं गुप्तहेर संघटनेचं प्रमुख जे खातं आहे ना, ते खातं बहिर्जी नाईकांना दिलं महाराज. ते खातं बहिर्जी नाईकांना दिलं. आणि ते खातं बहिर्जी नाईकांना दिल्यानंतर त्या खात्यामध्ये जवळपास 3 ते 4 हजार गुप्तहेर त्या ठिकाणी होते. आणि बहिर्जी नाईक त्या 3 ते 4 हजार गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते महाराज. कुठे काय करायचंय, कुठे काय करायचंय, आज या ठिकाणी मोहीम करायची आहे, त्याच्या अगोदर त्या मोहिमेमध्ये काय काय लागणार आहे, त्या ती मोहीम करण्याच्या अगोदर त्या ठिकाणचा काय पडाव आहे आणि त्या ठिकाणी काय प्लॅनिंग करायची, काय प्लॅनिंग केल्यानंतर ती मोहीम फते होईल, हे काम बहिर्जी नाईकांनी केलं महाराज. अफजल खानाला मारण्यापासून पन्हाळगडचा वेढा असेल, पुरंदरचा वेढा असेल, अनेक जेवढे युद्ध केले महाराज, त्या युद्धांमध्ये बहिर्जी नाईकांचा मोलाचा वाटा होता महाराज. आणि तो दिवस आपल्या सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. ज्या दिवशी सुरतमध्ये दुसरी चढाई झाली, त्या दुसऱ्या चढाईमध्ये बहिर्जी नाईकांचा एवढा मोलाचा वाटा होता, एवढा मोलाचा वाटा होता. त्या सुरतमध्ये बहिर्जी नाईक आणि त्यांचे सर्व गुप्तहेर जवळपास 2 महिने अगोदर सुरतमध्ये जाऊन बसले होते. एकानं भिकाऱ्याचा वेश घेतला होता, एकाने खेळणे विकणाऱ्याचा वेश घेतला होता, एकाने वासुदेवाचा वेश घेतला होता. आणि त्या सुरतमध्ये जे इंग्रज होते ना, जे व्यापारी होते ना, त्यांच्या ज्या कंपन्या होत्या, त्यांच्या ज्या वखारी होत्या, त्या भागामध्ये राहून बहिर्जी नाईकांनी आणि त्यांचे जे गुप्तहेर होते ना, त्यांनी त्या ठिकाणची तंतोतंत माहिती घेतली महाराज. आणि 2 महिन्यानंतर रात्रीच्या वेळी काय झालं, धन्य धन्य बहिर्जी नाईक, धन्य बहिर्जी नाईक, धन्य धन्य बहिर्जी नाईक, पराक्रमी थोर गेले जर जर बाजूनी पाणी दृष्ट इंग्रजा, बाजूनी पाणी दृष्ट इंग्रजा, बाजूनी पाणी दृष्ट इंग्रजा, बाजूनी पाणी दृष्ट मोगला, बाजूनी पाणी दृष्ट मोगला, बाजूनी पाणी दृष्ट मोगला. स्वराज्याचा घडविला इतिहास, स्वराज्या घडविला हे कीर्तीचा डंग विडा गगनात चिरहाजी, कीर्तीचा डंग विडा बारीक हा. त्या सुरत शहरामध्ये बहिर्जी नाईक गेले, त्यांचे सर्व सवंगडी गेले. आणि रात्रीच्या वेळी बहिर्जी नाईकांनी सगळ्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं, याच्या घरामध्ये एवढं सोनं आहे, याच्या घरामध्ये एवढं सोनं आहे, याच्या घरामध्ये एवढा पैसा आहे, याच्या तळ घरामध्ये एवढा पैसा आहे. संपूर्ण सुरतमध्ये एवढा पैसा, एवढा पैसा आहे. एवढा पैसा कळाल्यानंतर आणि या पैशाची गरज आपल्या स्वराज्याला होती, कारण आपल्या स्वराज्याची जनता गरीब होती महाराज. आणि मग रात्रीच्या वेळी आवाज झाला, हर हर, घोड्यांच्या टापा पडू लागल्या, घोड्यांच्या टापा पडू लागल्या. छत्रपती शिवरायांचा जयघोष झाला. आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष झाल्यानंतर बहिर्जी नाईक, त्यांचे सर्व गुप्तहेर, त्यांचं सर्व सैन्य त्या सुरतमध्ये शिरलं महाराज. आणि ज्यावेळेस त्या व्यापाऱ्यांना कळालं, सर्व व्यापारी जेवढं लागेल तेवढं सोनं आपल्या सोबत घेऊन शहराच्या दिशेने पळू लागले. पण त्या व्यापाऱ्यांमध्ये काही असे व्यापारी होते, ज्या व्यापाऱ्यांच्या वडिलांनी त्यांच्या घराच्या तळमजल्यामध्ये किती सोने हे लपून ठेवलेलं होतं, हे त्या व्यापाऱ्यांना सुद्धा माहित नव्हतं. याची बातमी आमच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख आमचे बहिर्जी नाईक यांनी शोधून काढली महाराज. त्या व्यापाऱ्यांनी आपल्या तोंडामध्ये बोट घातली की आपल्या वडिलांनी आपल्याकरता कमवून ठेवलेलं गुप्तधन
आपल्याला माहित नव्हतं, पण या वीर योद्ध्यांनी शोधून दाखवलं महाराज. आणि हळू 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 व्यापारी लुटले, इंग्रज लुटले, सगळी धन दौलत लुटली आणि स्वराज्यामध्ये नेऊन ठेवली महाराज. आणि ज्या वेळेस त्या स्वराज्यामध्ये आले छत्रपती शिवराय, त्या राज्याभिषेकाच्या वेळी त्या स्वराज्यामध्ये बसलेले होते, त्या गादीवरती बसलेले होते. आणि अशा वेळेस त्या राज्याभिषेकाच्या वेळी एक इंग्रज आलेला होता. त्या इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या शेजारी बहिर्जी नाईकांना बघितलं. बहिर्जी नाईकांना बघितल्यानंतर त्या इंग्रजांनी विचारलं, एका सरदाराला बोलावलं. त्या सरदाराला हळूच त्याच्या कानामध्ये सांगितलं, तो छत्रपती शिवरायांच्या शेजारी जो मनुष्य उभा आहे तो कोण आहे म्हटलंय. त्यानं सांगितलं, तो कनिवांचा कर्दन काळ आहे, छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा आहे, या स्वराज्याचा गुप्त हेर संघटनेचा प्रमुख बहिर्जी नाईक म्हटले. आणि मग त्याचं डोकं हँग झालं. तो म्हटला, या माणसाला माझी कंपनी लुटण्याच्या अगोदर, माझी वखार लुटण्याच्या अगोदर, माझ्या वखारीच्या बाहेर एका भिकाऱ्याच्या वेशामध्ये मी याला बघितलं. आणि आज मला समजलं, या स्वराज्यातले लढवय्ये, या स्वराज्यातले मावळे, या स्वराज्यातले वीर कोणी साधे सुधे नाही. एक बहिर्जी नाईक आहे, एक उमाजी नाईक आहे, एक त्या ठिकाणी तानाजी मालुसरे, असे अनेक वीर होते या स्वराज्यामध्ये होते महाराज. आणि यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज होते. या सर्वांनी आपलं राज्य, आपलं स्वराज्य या ठिकाणी आपल्याला घडवून दाखवलं, रक्त सांडलं. आणि आज या महिला मोठ्या मनाने, कुठलीही भीती नसताना या ठिकाणी बसलेले आहे. याचं मुख्य कारण कोण असेल तर हे वीर योद्धे आहे महाराज. म्हणून धन्य धन्य बहिर्जी नाईक, धन्य धन्य बहिर्जी नाईक, केले जर जर बाजूने पाणी दृष्ट मोगला. आणि असं जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायचं असेल, आपण शरीर रूपाने निघून जाणार आहे आपण सर्व, पण आपण शरीर रूपाने निघून जात असताना आपल्याला जर कीर्ती रूपाने उरायचं असेल तर आपण फक्त एकच काम करा, चांगली कामं करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये नसेल तर महाराज म्हणतात, ते नामचिंतन तुम्ही जीवनात केलं नाही तर काय होईल, काय होईल महाराज. हे जरी नाही झालं मग दुसरं येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं मग दुसरं येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं मग दुसरं येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही झालं मग दुसरं येईल, हे जरी नाही झालं. या सवंगड्यांकडला एका टाळ्या होऊ द्या. सरत शेवटची मा काळ बाजूला नेईल, सरत शेवटची मा काळ बाजूला नेईल,
वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी सर्वांनी मोठ्याने दोन्ही हात वर करायचे हा येकोट सुद्धा हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 जर जीवनात आल्यानंतर नामचिंतन केलं नाही महाराज म्हणतात येणारा जो काळ आहे खूप भयानक काळ आहे महाराज म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा प्रकृतीने निसर्गाने भगवंताने ज्याला जे काम दिलेलं असेल ते काम करता करता भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये असू द्या आणि तेच भगवंताचं नाव आपण शरीर रूपाने केल्यानंतर त्या ठिकाणी शरीर रूपाने आपण जाणार आहे परंतु कीर्ती रूपाने आपण मोठ्या त्या तेजानं त्या ठिकाणी झळकत राहू आणि असं नाव आपल्या मुखामध्ये आपण घ्यायचंय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जागेवरून कोणी सुटू नका या केले ख्यातनाम गायनाचार्य ख्यातनाम मृदंग वादक सगळ्यांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी मागच्या वर्षी महाराजांनी मला साथ केली हरिभक्त परायण आमचे गायनाचार्य गायन गंधर्व संजय महाराज महाराजांनाही माझं वंदन त्याच पद्धतीनं या बाजूला गायनाचार्य गायन गंधर्व लक्ष्मण महाराज असतील आमचे हे महाराज असतील महाराजांनाही माझं वंदन त्याच पद्धतीनं मृदुंगाची साथ करतायत आमचे प्रेमाचे आमचे लाडके मित्र हरिभक्त परायण कार्तिक महाराज असतील महाराजांनाही माझं वंदन या स्टेजवरती बसलेले सर्व महाराज मंडळी असतील स्वराची साथ ज्यांनी केली बाबांनाही माझं वंदन आणि हे सर्व आळंदीचे सवंगडी या सवंगड्यांनी मला 2 तास सुंदर पद्धतीनं साथ दिली तुमच्या चरणावरती सुद्धा मनापासून धन्यवाद मनापासून तुम्हाला या ठिकाणी बाबा सुद्धा आलेले आहेत बाबांना देखील मनापासून धन्यवाद देतो बाबांना नमस्कार करतो दंडवाद करतो आणि त्याच पद्धतीनं या कीर्तन रूपी सेवेकरता मला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं ते संपूर्ण नरवीर उमाजीराजे नाईक तरुण मित्र मंडळ मागच्याही वर्षी या सर्व तरुण मित्र मंडळांनी आपली एकी दाखवून सुंदर पद्धतीनं मागच्या वर्षीचा सुद्धा कार्यक्रम सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी योग्य आयोजन होतं योग्य नियोजन होतं आणि सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी तो कार्यक्रम केला आणि याही वर्षी या सर्व मुलांनी एकदा तेजामध्ये यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवा प्रत्येकाच्या अंगावरती एकच कुर्ता आहे बरं का सगळ्यांच्या अंगावरती एक कुर्ता आणि प्रत्येक महिलेच्या अंगावर एक साडी प्रत्येकाने आपला कार्यक्रम आहे आपल्या देवाचा कार्यक्रम आहे आणि आपण जर सगळेच असे एकत्र येत राहिलो ना महाराज कुठलेच त्या ठिकाणी कुठल्याच धर्माने आपल्यावरती प्रतिकार करू शकत नाही महाराज आपले धर्म आपण जातीपातीचा विचार न करता सगळ्या धर्माची लोक एका मंडपात या ठिकाणी बसलेले हेच खरं मोठं कौतुक आहे आणि या ठिकाणी ज्यांनी मला आमंत्रित केलं असे असणारे या सर्व तरुण मंडळामधील त्या ठिकाणी भगवानराव गोपणे असतील सोनूभाऊ गुरुकुले असतील प्रभाकर भाऊ गुरुकुले असतील आमचे सर जेडगुले सर असतील ज्यांनी मला 5वी पासून ते 10वी पर्यंत शिक्षण दिलं आणि सरांनीच खरं तर या ग्रुपमध्ये मला त्या ठिकाणी माझं ओळख करून दिली सरांना मनापासून धन्यवाद त्यानंतर आमचे राहुल भाऊ गोपणे असतील बाळासाहेब गुरुकुले असतील कैलास भाऊ गोपणे असतील बबन भाऊ माकरे असतील योगेश भाऊ यमटल असतील राहुल भाऊ गुरुकुले असतील मनोहर भाऊ गुळवे असतील विकास भाऊ माकरे असतील आणि एवढेच नाही या ठिकाणी कुर्त्यावरती जेवढे उभे आहेत ना सगळे या ग्रुपमधले मुलं आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि या ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल हरी बोली रे लेकरे वेळी वापुडी पराग महाराज हरी नाही उच्चारिला अधिकार मी पराग
होणार आहे आणि या ठिकाणी 2 चॅनल आलेले आहेत आपल्या संपूर्ण सप्ताहाची जी शूटिंग करणार आहेत ते दादा या ठिकाणी उभे आहेत. दादा तुमच्या चॅनलचं नाव काय? माझा कीर्तनकार, बरं का. माझा कीर्तनकार हे यूट्यूबवरती सुद्धा जाणार आहे, इंस्टाग्रामवरती सुद्धा जाणार आहे, फेसबुकवरती सुद्धा जाणार आहे. ते माझे कीर्तनकार या यूट्यूब चॅनलचे मालक दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी 2 तास उभं राहून त्या ठिकाणी माझी शूटिंग केली, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद.